नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजू सर मिशन नवोदय स्कॉलरशिप आणि सैनिकी स्कूलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये स्कॉलरशिपमध्ये असणारा पाचवा घटक म्हणजे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे, ह्या घटकावरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न काय करणार आपण बघणार आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओला काय करूया, सुरुवात करूया। व्हिडिओ चालू करत असताना बघा, याच्यामध्ये 1 स्वल्पविराम 3 स्वल्पविराम 0 स्वल्पविराम 7 स्वल्पविराम 9 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती आपणला शोधायचं आहे। आता याच्यामध्ये महत्त्वपूर्ण आता काय होतं की शून्य या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावतं। शून्य म्हणजे जर मोठ्यात मोठी करायचं झालं तर कुठे येणार आहे शून्य? शेवटी येणार आहे। आणि जर लहानात लहान करायची झाली तर 2 नंबरला। मुलं काय करतात की लहानात लहान म्हटल्यानंतर काय करतात, 0 1 नंबरला घेतात। 0 काय करायची नाही, 1 नंबरला घ्यायची नाही। लहानात लहान संख्या आता पर्याय कट सुद्धा आपण जाऊ शकतोय, परंतु पर्याय कट काय करायचं नाही, जायचं नाही। आपण काय करूया, सोडून प्रश्न घेऊया। मग सगळ्यात लहान अंक कुठला? 0 आपण घेऊ शकत नाही। जर एखाद्या संख्येच्या पुढे जर 0 असेल त्याला किंमत नाही, त्याच्या पाठीमागे जर 0 असेल तर त्याला काय लागते, किंमत लागते। लक्षात ठेवा, 0 ही संख्या समही नाही आणि विषमही नाही, 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त नाही, आणि 2 ही संख्या काय आहे, सममूळ आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण बघायचं की सगळ्यात लहान संख्या कुठली, 1 येणार आहे। 1 नंतर स्थान कुणाला मिळणार आहे, 0 ला। कुणाला मिळणार आहे, 0 ला। 0 नंतर मोठी संख्या 3, 3 नंतर 7 नंतर 9। मग आता ही संख्या मला मोजायची झाली तर कसं, 10,379। मग पर्याय क्रमांक किती येणार रे? पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 काय आहे बघा, 2 4 व 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी संख्यांची बेरीज किती विचारले, बेरीज। मग ज्यावेळी 4 अंकी देताल तेव्हा त्याच्या मागची संख्या घ्यायची, 4 त्रिकम 12 संख्या तयार होतील। आता दिल्यात एकूण 3 संख्या, 3च्या पाठीमागची संख्या किती, 2, 3 दोन्ही 6 तयार होणार। मग आता याच्यामध्ये काय करायचं बघायचं, पहिल्यांदा त्रिकोण काढायचा, त्रिकोण काढून त्या संख्या मांडून घ्यायच्या। 2 इथं मांडली, 4 आणि इथं मांडली 6। कुठलं पण सुरुवात करा, काही फरक पडत नाही। पहिली संख्या होणार 2, नंतर येणार 4 आणि नंतर येणार 6। नंतर बघा 4 6 आणि 2, नंतर बघा 4 इथं नसतो, आता 6 2 4। आता आपण ट्रायंगल कुठला फिरवत घेतला, इकडून इकडे घेतला। आता उलटा फिरवत घ्यायचा, उलटा फिरवत घेतल्यानंतर 2 6 4, पुन्हा 6 4 2, पुन्हा बघा 4 2 6। म्हणजे काय, किती संख्या तयार व्हायला पाहिजे होत्या, 3 दुनी 6। ह्या 3 झाल्या आणि ह्या 3 झाल्या, बरोबर का? ह्या 3 ह्या 3 संख्या झाल्यानंतर त्यांची बेरीज विचारली, म्हणून बेरीज सोपी करून घ्या। 6 आणि 4 किती रे, 10। 10 आणि 2 किती, 12ची किती, 2। हाच्याला आला किती, 1। 6 आणि 4 किती, 10 आणि 2 12 आणि 1 13ची, हाच्याला आला 6 आणि 4 10 आणि 2 12 आणि 1 जेवढी ह्या संख्यांची बेरीज येणार तेवढीच त्या संख्यांची येणार। म्हणजे हिची 1332 आली म्हटल्यानंतर हिची सुद्धा किती येणार आहे, 1332च येणार आहे। लक्षात ठेवायची, 1332। मग त्यांची बेरीज विचारली, मग एकूण संख्या झाल्या आपल्या 6। मग 1332 अधिक 1332, 2 आणि 2 4, 3 आणि 3 6, 3 आणि 3 6, 1 आणि 1 2, म्हणजे 26 64 2664। मग पर्याय क्रमांक किती, 4 हे याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 काय आहे बघा, 4 स्वल्पविराम 5 स्वल्पविराम 6 0 स्वल्पविराम 8 हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्येच्या बेरजेची निमपट किती। पहिली अट तिने घातलेली आहे, मोठ्यात मोठी तयार करा। दुसरी अट घातलेली आहे, लहानात लहान तयार करा। आणि तिसरी अट काय घातलेली आहे, निमपट तयार करा। मग पहिल्यांदा मोठ्यात मोठी संख्या तयार करा। मोठ्यात मोठी संख्या करत असताना 0 कुठं जाणार, शेवटी जाणार। मग पहिल्यांदा मोठा अंक येणार, मोठा अंक कुठला, त्याच्यानंतर थोडासा लहान, त्याच्यापेक्षा थोडासा लहान, त्याच्यापेक्षा थोडासा लहान, त्याच्यापेक्षा थोडासा लहान। आता तिने काय 5 अंकी 6 अंकी असं सांगितलेलं, फक्त ह्या संख्येची मोठ्यात मोठी तयार करा। आता ह्याच संख्येची लहानात लहान संख्या तयार करत असताना 0 2 नंबरला जातं, म्हणून 0 मी 2 नंबरला येऊन घेतलं। 4 5 6 8
बघा, मोठ्यात मोठी तयार केली, लहानात लहान तयार केली. तिसरी अट काय, बेरीज करा व त्याच्या निमपट किती. मग निमपट म्हटल्यानंतर पहिल्यांदा बेरीज करून घेतो. बेरीज म्हटल्यानंतर किती येणार, 8. 6 आणि 4 10. 10 हाचाला 5 आणि 5 10 आणि 1 11 1 हाच्याला 6 आणि 1 8 आणि 4 12. 3 घरं सोडून 2 घरं सोडून पहिला पर्याय फसवा आहे. बघा, पहिला पर्याय फसवा झाला. काही पोरं इथं लिहितात. गोंधळात काय होते, आपण हे सोडवतोय. काय करायचं, पर्याय नाही. तिने पुढची अट काय घातली, निमपट करा. निमपट करत असताना 1 27 108 म्हणजे 1,27,108 भागिले निमपट करायची म्हटल्यानंतर 2. दुप्पट करायची झाली गुणिले 2. तिप्पट करायची झाली तर गुणिले 3. चौपट करायची झाली तर गुणिले 4. मग बघा, बे के बे सक्क 12. बरोबर. पूर्ण भाग गेला. पुढची संख्या त्याच्यापेक्षा मोठी आहे म्हणून काय करायची नाही, गरज नाही, शून्य द्यायची गरज नाही. 2 त्रिक 6 1 उरला, झाले किती 11. 2 पंचे 10. 11 मधून 10 गेला, उरला 1, झाले 10. 2 पंचे 10. पुन्हा उरले किती, किती किती उरणार, 8 उर शून्य उरणार म्हणजे ही संख्या येणार का, अजून 8 उरले. हा, 2 चौक 8. मग उत्तर किती आलं, 63,554. पर्याय क्रमांक. प्रश्न क्रमांक 4 काय आहे बघा, 0 2 3 स्वल्पविराम 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व एकदाच वापरून लहानात लहान 5 अंकी संख्या कितीने मोठी आहे. म्हणजे 3 नियम घातल्यात. एक काय करा, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. दुसरी अट काय घातल्या, लहानात लहान 5 अंकी तयार करा व कितीनं मोठे आहे ते फक्त सांगा. तुम्हाला याच्यामध्ये पट काढायची झाली तर मी तुम्हाला सूत्र सांगितले, चा भागिले ची. कुठं आलंय बघायचं आणि काय काढायची, पट काढायची. आता बघा, पुन्हा बघा, याच्यामध्ये मोठ्यात मोठी पहिल्यांदा संख्या तयार करा. मोठा अंक घ्या 9. 9 नंतर थोडासा लहान 7. 7 पेक्षा थोडासा लहान 3. मोठ्यात मोठी तयार करायची आहे. पुन्हा 0. आता ही मोठ्यात मोठी झाली. आता लहानात लहान तयार करायची आहे. लहानात लहान सांगा 2 0 मग अंकी संख्येपेक्षा लहानात लहान 5 अंकी संख्येपेक्षा कितीनं मोठी आहे. मग मोठी संख्या वरची आहे, वजाबाकी करत असताना खायची संख्या लहान आहे. वरची किती आहे, 97,320. खाली आहे 20,379. मग 379 मग आपणला काय करायला पाहिजे, वजाबाकी करायला पाहिजे. बरोबर ना विवेक, वजाबाकी करत असताना. आता वजाबाकी करत असताना इथं किती येणार रे, इथला 9 जाते का शून्यातनं, इथला आहे की तो उसना घेतला. 10 मधून 9 गेले, उरला 1. इथला इथं परत दिला, झाले 8. पुन्हा 8 2 मधून जात नाही म्हणून इथला इथं परत घेतला, झाले 12 मधून 8 गेले, उरले 4. 4च उरतात ना, ओके. पुन्हा इथला मी इथं परत दिला, झाले 4. पुन्हा 4 मधून 3 जात नाही असं होतंय. मग इथला इथं घेतला, 13 मधून 4 गेले, उरले 9. इथला इथं परत दिला, झाला 1. 7 मधून 1 गेले, उरले 6. इथं हाच्या घ्यायची गरज होती का, नाही. 9 मधून 2 गेले, किती राहणार 7. मग किती राहणार, 76,941. पर्याय काय बघा, 76,941. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5 काय आहे बघा, 2 स्वल्पविराम 8 स्वल्पविराम 5 स्वल्पविराम 4 हे अंक एकदाच वापरून तयार केलेल्या सर्वात मोठ्या 6 अंकी संख्येच्या 1000 स्थानी कोणता अंक येईल. आता दिली आहे संख्या 4 अंकी संख्या आणि करायला सांगितले किती अंकी, 6 अंकी. मग मोठी सांगितली ना करायला, मोठ्यात मोठी सांगितली ना, मग मोठी संख्या तयार करायची. मग मोठा अंक पहिल्यांदा घ्या. मोठा अंक पहिल्यांदा 8, पुन्हा 5, पुन्हा 4 आणि पुन्हा 2. म्हणजे आता आपली झाली किती, 8,542. ही झाली किती अंकी, 4 अंकी. परंतु करायला सांगितली 6 अंकी. मग वाढवायला पाहिजे विवेक, कुठला अंक, 8 अंक. आता किती अंकी झाली रे, आता किती झाली, 6 झाली. 6 अंकी वापरून त्यांची दुसरी अट काय, 1000 स्थानी कोणता अंक येईल. मग एकक, दशक, शतक, 1000. मग 1000 स्थानी कुठला अंक आला, 8. म्हणून पर्याय क्रमांक 2 येत. प्रश्न क्रमांक 6 काय बघा, 3 स्वल्पविराम 0 स्वल्पविराम 5 स्वल्पविराम 7 स्वल्पविराम 9 स्वल्पविराम 1 यापैकी अंक एकदाच वापरून त्यांची अट काय बघा, प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे.
पुन्हा पुन्हा काय करायचं नाही, पुनर्शा काय करायचं नाही, त्याचा वापर करायचा आहे. सांग की मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायची आहे. पर्यायावरनं आपण जाऊ शकतोय, परंतु पर्यायावरनं जायचं नाही. लगेच काय करायचं, आपण इकडून सोडून घ्यायचं. एक नंबरचा पर्याय कट होणार आहे, कारण का ती सम आहे. ही विषम आहे, ही विषम आहे, ही विषम आहे. त्यांनी काय सांगितलंय, मोठ्यात मोठी सांगितलंय. दुसरा पण पर्याय कट होणार आहे. इथं 10 आहे आणि इथं 97 आहे. म्हणजे ह्या दोन्हीपैकीच कुठला तरी पर्याय काय करू शकतोय, जुळू शकतोय. आपण पर्यायावरनं पण काढू शकतोय, परंतु इकडे लक्ष द्या. किती सांगितले, प्रत्येक अंक एकदाच आपण सांग की मोठ्यात मोठी. मोठा अंक घ्या 9, 9 पेक्षा सर्वात लहान 7, 7 पेक्षा 5, 5 पेक्षा 3, 3 पेक्षा 1 आणि 1 पेक्षा 0. आता इकडे लक्ष द्या, त्यांनी सांगितलंय विषम. गडबडीत हा पण पर्याय असू शकतोय तिथं, आणि मुलं काय करतात, गडबडीत लिहून टाकतात. सांगितलंय विषम, आपण काढलाय सम, म्हणून फक्त शेवट एकक आणि दशक स्थानाच्या अंकाची अदलाबदल करा. 0, 8 टाका, 1 बाहेर टाका, म्हणजे 97, 53, 0, 1. 3 घरं सोडून 2 घरं सोडून एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. 9,75,301. पर्याय क्रमांक किती रे, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7 काय बघा, 5 आणि 6 या 2 अंकांचा वापर करून तयार होणारी 8 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन करा. आता संख्या फक्त 2च दिल्यात, एक दिली 5 आणि दुसरी दिली 6. आणि या 2 संख्येपासून आपल्याला किती अंकी संख्या तयार करायची, तर 8 अंकी संख्या तयार करायची आहे. मग 8 अंकी संख्या तयार करत असताना मोठी संख्या तयार करायला पाहिजे, कारण त्यांनी मोठ्या संख्येचे म्हणजे 8 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे म्हणजे मोठ्यात मोठी संख्या काय करायला पाहिजे, वाढवायला पाहिजे. 5 मोठं का 6 मोठं, आता किती अंकी तयार झाली, 3. आता 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 मी केलेली संख्या बरोबर आहे का बघा, करायला योग्य आहे. मग कुठला अंक वाढवायला पाहिजे, 5 काय पाहिजे, एकक स्थानी पाहिजे. मग कुठे घेऊ, इकडं 5 घेऊ का, आता बघा, आता पुन्हा बघा, ह्या संख्येचं काय करायला पाहिजे, वाच. पहिल्यांदा किती घरं सोडलं पिराम, नंतर नंतर आता बघा मी शिकवलेलं एकक, दशक, शतक, हजार, 10,000, दशलाख, 10 कोटी, अब्ज, खर्व, निकर्व, पद्य, शंकू. आता बघा विसरलो तर काय करायचं, पुन्हा पाठीमागं जायचं, काय फरक पडत नाही. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 6 कोटी. 6 कोटी 6 कोटी इथं आलं सगळीकडं. 66 लाख, 66 लाख, लक्ष 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 म्हणजे इथंपर्यंत पण जुळतंय. आता बघा 66,000 इथं पण जुळायला लागलं. 66,000 66,000 66,000 66,000 765 765 566 566 जाणार बरोबर ना. 656 इथं येते का, नाही. 665 पण इथं आलं. आता इथं बघा 6 कोटी इथं आलं, इथं सुद्धा 6 कोटी आलं, इथं 65 लक्ष आलं आणि इथं किती आहे 66 लक्ष आहे. म्हणून ह्यो सुद्धा पर्याय काय होणार आहे, कट होणार आहे. म्हणजे काय होणार, पर्याय क्रमांक हे 4च याचं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 8 काय आहे बघा, 9 स्वल्पविराम 3 स्वल्पविराम 5 स्वल्पविराम 7 स्वल्पविराम 0 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 5 अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करा व त्या बेरजेचा 1/3 काढा. त्यांचे 3 अट आहेत. संख्या दिली आहे तिची 5 अंकी तयार करा, मोठ्यात मोठे एक तयार करा, लहानात लहान एक तयार करा. लहानात लहान तयार करून त्यांची बेरीज करा आणि बेरीज करून पुढची अट काय सांगितली, 1/3 काढा त्याचा. म्हणजे 4 अटी तिने घातल्यात. पहिल्यांदा मोठ्यात मोठी संख्या 5 अंकी तयार करूया. मोठा अंक 9, 9 पेक्षा 7, 7 पेक्षा थोडासा लहान किती रे, 5 पेक्षा थोडासा लहान 3, पुन्हा 0. मग 5 अंकी सांगितली ना, ही किती अंकी झाली, 5 अंकी झाली. आता याच्यापासून लहानात लहान आरंभ काय करायचा आहे, तयार करायचा आहे. मग पहिल्यांदा किती येणार 3, नंतर किती येणार 0, 5, 7, 9 झाले. 5 अंकी मोठ्यात मोठी झाली, 5 अंकी लहानात लहान सांगितले व त्यांचे बेरजेच्या. मग पुन्हा काय करायला पाहिजे, तिसरी अट बेरीज. म्हणून बेरीज करून घेतो मी यांची. 9 7 नी 3 10, हाचाला 5 नी 5 10 नी 1 1100, हाचाला 7 नी 1 9 नी 3 12. हे उत्तर बघा बेरीज बरोबर आहे का,
याच्या आणि पुढचे अट आहे 1/3 काढा. म्हणून काय करायचं, मी आहेच उत्तर लिहून घेतलं 1281,009 म्हणजे काय, एकक दशक शतक हजार दश हजार लाख 1,28,109. म्हणून याचा 1/3 काढत असताना काय करायचं, 1/3 आपण काय काढायचा आहे म्हणजे 1/3 म्हणजे 100% 3ची कसोटी लागू होणार. 3ची कसोटी काय सांगते, सर्व संख्यांची बेरीज करून त्या पट्टीत आल्यास म्हणजे त्याला भाग गेल्यास, निशेष भाग गेल्यास, काय गेल्यास भाग गेल्यास किंवा भाग गेल्यास. परंतु पुन्हा बघा 3 एके 3, 3 चौक 12, पूर्ण भाग गेला, पुढची संख्या त्याच्यापेक्षा मोठी आहे, शून्य द्यायची गरज नाही. मग पुन्हा बघा 3 दुनी 6, उरले किती 2, झाले किती 3 7 21. पुन्हा पूर्ण भाग गेला, पुढची संख्या लहान आहे, शून्य देऊ का, ही शून्यावर उतरून घेऊ, ती शून्य उतरून घेतो. ओके. आणि पुन्हा 3 त्रिक 9. मग उत्तर किती आलं, 42,703. बरोबर ना जावडेकर. मग पर्याय क्रमांक किती आहे रे याच्यामध्ये, पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 9 काय आहे बघा, 0 सोलपिरम 1 सोलपिरम 2 सोलपिरम 8 व 6 अंक एकदाच वापरून तयार केलेल्या 9 अंकी संख्येत सर्वात लहान संख्येत 0 अंक किती वेळा आलेला आहे. 0 अंक आपल्याला काढायचा आहे. दिलेल्या आहे संख्या किती बघा, याच्यापासून पहिल्यांदा लहान संख्या तयार करूया. लहान संख्या तयार करत असताना याच्यातला पहिल्यांदा सर्वात लहान संख्या अंक कुठला, 0 घेऊ शकत नाही आपण. पहिल्यांदा 1 घेणार, नंतर कुठला घेणार 0 घेणार, नंतर कुठला घेणार आहे रे मग 2 घेणार, आणि नंतर कुठला घेणार आहे 6 नंतर कोणता घेणार आहे 8. आता बघा आयान इथं किती अंकी संख्या तयार झाली, 5 अंकी झाली. 5 अंकी आपल्याला करायचे किती अंकी, 9 अंकी करायचे. मग त्यातलं वाढवायला पाहिजे का, सर्वात लहान शब्द आहे म्हणून लहान अंक वाढवा, मोठा सांगितलं की मोठा अंक वाढवा. बरोबर ना सोनवणे, म्हणजे मोठा अंक काय करा वाढवा. आता याच्यामधला 0चा अंक आपल्याला वाढवायला पाहिजे. मग इकडं वाढवत जाऊ का इकडं वाढवत जाऊ, इकडं घेतो वाढवत. बरोबर ना, इकडंच वाढवत घेऊ. इथे एक 0 वाढवली, किती अंकी तयार झाली, हे 1 विसरायचं नाही, 1 इथे येणार माहिती आहे ना शेवटी. मग काय ते येणार 6 7 8 आणि इथे किती येणार 1. आता ही 9 अंकी तयार झाली बघा, 1 2 3 4 5 6 7 8 अंकी झाली. मग इथे एक 0 काय करणार वाढणार आहे, आणि मग पुन्हा किती येणार 1 येणार. आता बघा 9 अंकी तयार झाली का. मग तिने काय विचारलं, पुढची अट काय घातली बघा, 0 अंक किती वेळा येईल. आता काय होते बघा, गडबडची ना माझी अशी जशी 0 राहिली तशी तुमची पण राहू शकते. म्हणून 9 अंक मोजून घ्या, एकदा काय करून घ्या, कन्फर्म करून घ्या कितीचा अंक येतोय काय लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 हा इथं 1 होता, तो आपण इकडं काय घेतला म्हणजे एकक दशक शतक हजार हजार रस्ताने होता. मग आपण काय केलं, इकडं पूर्ण डाव्या बाजूला घेतला. आता काय केलं, किती वेळा आली 1 2 3 4 5. पर्याय क्रमांक 5 आहे का त्याच्यात, पर्याय 5 आहे का, 5 काय येणार आहे पर्याय क्रमांक. प्रश्न क्रमांक 10 काय बघा, 4 सोलपिरम 0 सोलपिरम 2 सोलपिरम 6 8 या अंकांचा वापर करून 8 अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या म्हणजे पूर्ण हजार संख्या पाहिजे. एकक दशक शतक हजार म्हणजे किती, 1004 घर येतं, पण तो 1000 स्थानचा अंक इथने किती शून्याचा पाहिजे, 3 घरांचा पाहिजे. मग 3 0 इथं पण आहेत, 3 0 इथं पण आहेत, 3 0 इथं पण आहेत, 3 0 इथं पण आहेत जावडेकर. मग आता काय केलं, 3 0 हजारात मग मोठ्यात मोठी करायची आहे. मग इथं बघा हिताली 20 हिताला 80 हिताला 88 हिताली 86. मग मोठ्यात मोठी 3 0 सगळ्यांनाच आहे. मग पुन्हा काय करायचे, मला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची ना. इथं काय करायचं, मोठ्यात मोठी पहिल्यांदा संख्या मी तयार करून घेतली. पहिल्यांदा येणार 8 8 नंतर येणार 6 6 नंतर किती येणार 4 4 नंतर किती येणार 2 2 नंतर किती येणार 0. म्हणजे 5 अंकी मी तयार झाली. परंतु मला करायचे किती 8 अंकी. 8 अंकी संख्या तयार करताना माझ्या लक्षात आलं की एकक दशक शतक हजार 4. मग आपण हे घर धरत नाही, 3 शून्यच राहणार. मग मी 3 0 लिहून घेतल्या, 1 2 3 हजार स्थानचं घर तयार झालं. परंतु मला इथं करायची होती किती अंकी करायची होती 8 अंकी. झाली किती अंकी 7 अंकी. 7 अंकी झाली म्हणून मी पुन्हा काय केलं, मला 8 अंकी करायची होती आणि तिथे एक शब्द वापरला मोठ्यात मोठे. मग हजार स्थानच्या 3 0 घेऊन 7 अंकी जर तयार होत असेल तर 8 अंकी संख्या तयार करायला मला काय करायला पाहिजे, मोठी संख्या काय करायला पाहिजे, वाढवायला पाहिजे. आता बघा 2 4 6 8 म्हणजे पर्याय क्रमांक हा काय करू शकतो, जोडू शकतो 3 घरं 2 घरं 2 घरं. लक्षात आलं का. मग पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11 काय आहे बघा,
3 स्वल्पविराम 5 स्वल्पविराम 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून म्हणजे पुन्हा तुम्ही वापरू शकताय. एक अंक जर समजा 4 आपण घेतलं तर पुन्हा किती वेळा आपण घेऊ शकताय. 6 घेतलं तर पुन्हा किती वेळा घेऊ शकताय. 1 किती वेळा घेतलं पुन्हा घेऊ शकताय. 2 घेतलं, 3 घेतलं, 4 घेतलं, 5 घेतलं, 6 घेतलं, 7 घेतलं, 8 घेतलं, 9 घेतलं. पुन्हा वापरणं म्हणजे पूर्णश आपण वापरणं. पूर्णश आपण वापरणं म्हणजे पुन्हा पुन्हा. इथं लक्षात ठेवा. म्हणजे पुन्हा तुम्ही किती पण घेऊ शकता. आणि 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती. मग आता याच्यापासून पहिल्यांदा मोठी संख्या तयार करूया. 7 5 3 झाली किती अंकी संख्या तयार. 3 अंकी. मला करायची किती अंकी 5 अंकी. आता 5 अंकी तयार करत असताना याच्यामध्ये लक्षात ठेवायचं पर्यावरण आपल्याला जाता येते परंतु ती घाण सवय. आपण पहिल्यांदा गणित सोडूया. मग काय करूया 5 अंकी करत असताना मोठ्यात मोठी संख्या करूया. ही किती अंकी झाली 4 अंकी. मोठाच अंक वाढवायला पाहिजे विवेक. पुन्हा झाली ही किती अंकी 5 अंकी. म्हणजे किती 3 घरं 2 घरं 77,753. पर्याय क्रमांक